नमस्कार मुलांनो, आज आपण एक खूपच जादुई अशी गोष्ट ऐकणार आहोत. या गोष्टीचं नाव आहे जय आणि जादूचं जंगल. चला तर मग सुरुवात करूया. एका छोट्या गावात जय नावाचा एक चुणचुणीत असा मुलगा राहत होता. जयला नवीन गोष्टी शोधायला खूप आवडायचं. तो नेहमी म्हणायचा, नवं शिकणं म्हणजेच खरी मजा. जयच्या गावाजवळ एक गूढ असं जंगल होतं. जंगल खूप घनदाट असं होतं. त्या जंगलात झाडं चमकायची, हवेत तारे तरंगत आणि गोड गूढ असे आवाज येत, म्हणून सगळे त्याला जादूचं जंगल असं म्हणायचे. एके दिवशी जयने ठरवलं, मी त्या जंगलात जाणार म्हणजे जाणारच. जंगलात पाऊल टाकताच सगळीकडे सोनेरी प्रकाश पसरला आणि एक चमकणारं गोंडस असं फुलपाखरू जयसमोर उडू लागलं. ते म्हणालं, जय, तू धाडसी आहेस का? जय हसत हसत म्हणाला, हो, मी घाबरत नाही. थोडं पुढे गेल्यावर एक मोठं असं झाड बोलू लागलं, जय, तू नेहमी खरं बोलतोस का? जय म्हणाला, मी चूक करू शकतो, पण मी नेहमी खरं बोलण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात जंगल पूर्णपणे उजळून निघालं आणि एक गुप्त वाट उघडली. जय त्या वाटेने पुढे पुढे हळूहळू गेला. समोर एक चमकणारं पूल होतं. ते पूल हलत होतं. जयने डोळे मिटले आणि धैर्याने पुढे पाऊल टाकत निघाला. तेवढ्यात एक छोटासा जादूगर प्रकट झाला. तो म्हणाला, जय, तू धैर्य, सत्य आणि चांगुलपणा दाखवलास, म्हणूनच हे जंगल तुझ्यासाठी उघडलं. जादूगाराने जयला एक चमकणारा असा तारा दिला. तो म्हणाला, हा तारा तुला नेहमी योग्य मार्ग दाखवेल. जय आनंदाने गावात परत आला. आता तो अधिक शहाणा आणि अधिक चांगला मुलगा झाला होता. तर मुलांनो, या गोष्टीतून आपण काय बरं शिकलो? सत्य, धैर्य आणि चांगुलपणा हीच खरी जादू आहे. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला आजची ही गोष्ट, जय आणि जादूचं जंगल? तर अशा छान छान गमतीदार आणि जादुई गोष्टी ऐकण्यासाठी स्टोरी टाईम विथ ऐशू या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या गोड मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.